हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी आणि मम्मी सकाळ सकाळ चाललो आहे CST फिश मार्केटला. तसं आम्हाला भाऊचा धक्का आणि CST फिश मार्केट हे घरापासून खूपच जवळ आहे. तसं हे सगळ्यात मोठं मुंबईचं होलसेल फिश मार्केट आहे. इथे आपल्याला सगळ्या प्रकारची मच्छी भेटते. इथे मच्छी जास्त करून तरी किलोवरच मिळते. तसं आम्ही आधी भाऊच्या धक्क्यावर जाणार होतो, पण बोटी बंद असल्यामुळे आम्ही डायरेक्ट ह्या मार्केटला आलो. इथे सुरमई, पापलेट, बोंबील, कोलंबीमध्ये सुद्धा एवढ्या मोठमोठ्या कोलंब्या होत्या की ज्या मी कधी बघितल्या सुद्धा नव्हत्या. इथे बोंबीलचा वाटा 500 रुपयापासून चालू होता. पापलेट तर 700-800 रुपये किलोपासून चालू होते. ते पण त्यांच्या साईजनुसार त्यांची प्राईस डिपेंड होती. इथे तर सोललेली कोलंबी पण भेटते, ती सुद्धा एकदम फ्रेश होती. इथे एवढी मोठी कोलंबी होती की जी अजूनपर्यंत तरी कधी मी एवढी मोठी कोलंबी बघितली नव्हती. इथे पापलेट, हलवा, सुरमई, बांगडे, खेकडा सगळ्या प्रकारची मच्छी होती. ज्या मच्छींची मला नावं सुद्धा माहिती नव्हती ना, त्या मच्छी सुद्धा इथे मला बघायला मिळाल्या. आता पावसामुळे बोटी बंद झाल्यात, त्याच्यामुळे मोठी जी मच्छी होती ही तर बर्फातलीच होती. इथे तर मी मोठमोठे लॉबस्टर पण बघितले, ज्यांची प्राइसच 1500 रुपये स्टार्टिंग होती. इथे सकाळ सकाळ एवढी गर्दी होती. एकतर हे होलसेल फिश मार्केट आहे आणि इथे लोक फिश विकायला सुद्धा घेतात, तर त्याच्यामुळे गर्दी तर सकाळ सकाळ खूपच असते. आता पापलेटचा सीझन आहे का माहिती नाही, पण ह्या मार्केटमध्ये मला पापलेटच खूप जास्त दिसत होते. इथे आम्हाला खेकडे पण दिसले, जे साईजच्या हिशोबाने त्यांची प्राइस होती. मी 400 रुपयापासून ते 1000, 1200, 1500 रुपये किलो असे खेकडे होते. फायनली आम्ही या फिश मार्केटमधून थोडंसं बाहेर आलो, पण बाहेर आल्यावर बघतो तर काय इथे पूर्ण लाईन ही कोलंबी विकायचीच लागली होती. इथे हे जे कॅरेट दिसतात, त्या कॅरेटमध्ये साईजच्या हिशोबाने कोलंबी ठेवली होती. तुम्ही सुद्धा फिश लवर असाल आणि तुम्हाला सुद्धा थोडी जास्त क्वांटिटीमध्ये मच्छी पाहिजे असेल, तर तुम्ही सुद्धा या मार्केटमध्ये या. इथे आपल्याला पाहिजे तशी मच्छी आणि ते पण एकदम होलसेल प्राइसमध्ये आपल्याला मिळणार. तुम्हाला सुद्धा माझा हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.